मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोपर्डीला जाणार आहेत आणि कोपर्डीमध्ये जे बलात्कार प्रकरण घडलेले त्या बलात्कारातील पीडितेच्या कुटुंबियांना ते भेटणार आहेत, त्यांची भेट घेणार आहेत अशा प्रकारची माहिती कळते। मंदार गुंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, या सगळ्या संदर्भात तुझ्याकडे काय माहिती? अश्विन, कोपर्डीच्या घटनेला काही दिवस उलटलेले आहेत, तरीही त्या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत। त्या घटनेचं राजकारण अद्यापही सुरू आहे। त्यामुळे अनेक नेत्यांनी कोपर्डीला जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्यात आलं। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला अजून का जात नाहीत असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर कोपर्डीला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु त्यांची भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून, पोलीस यंत्रणेकडून करण्यात आला। मुख्यमंत्री 2:45 बारामती एअरपोर्टला उतरतील असं सांगण्यात आलं होतं आणि त्या दृष्टीने बारामती एअरपोर्टला सगळी तयारी करण्यात आली। पोलीस यंत्रणा अतिशय सुसज्ज ठेवण्यात आली। मुख्यमंत्री अद्याप तरी बारामतीला लँड झालेले नसले, त्यांचं विमान लँड झालेलं नसलं तरी कोणत्याही क्षणी ते बारामतीला पोहोचू शकतात। बारामतीवरून भिगवण मार्गे ते कोपर्डीला जातील। बारामती ते भिगवण हे अंतर जवळपास 25 किलोमीटरचं आहे आणि तिथून भिगवण ते कोपर्डी हे अंतर 60 किलोमीटरचं आहे। म्हणजे जवळपास 85-90 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि बारामतीला उतरल्यानंतर 1 ते सव्वा तासामध्ये मुख्यमंत्री कोपर्डीला भेट देण्याची शक्यता आहे। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।